आणि काचा आणि जो खरोखर वीर असतो ना, स्वतंत्र असतो ना, तो स्वतंत्रपणे कार्य करत असतो, दुसऱ्याचा आधार घेत नाही. जसा तू कृष्णाचा आधार घेतलेला आहे. तुवा कृष्णाचे निवळे बांधिले आम्हासी समफळे कपट करोनिया गोपाळे वाचविले तुझा. आणि त्यावेळेला सांगितलं कृष्णाचा आधार घेतला आणि तो कपटी कृष्ण तुला वाचवायसाठी काही काही कट कारस्थान करतो आणि म्हणून तुझा जीव जिवंत आहे. नाहीतर तुला आतापर्यंत आम्ही जिवंत सोडलं नसतं. तू जशी श्रीकृष्णे रक्षिले म्हणून भीष्म द्रोण वधिले त्याही निर्वाण नाही केले म्हणून वाचले प्राण तुझे. अरे अजिंक्य असे योद्धे होते आमचे द्रोणाचार्य, भीष्माचार्य. त्यांच्या हातातून तू वाचूच शकत नव्हता, पण कृष्णाची शक्ती कप्ताने कृष्णाला तुला वाचवलं म्हणून. कृष्णा वेगळा होऊनी कैसा भिडसी समरंगणी तुझी कीर्ती केली त्रिभुवनी सारथी भुवनी श्रीकृष्णे. अरे तुझ्यावर उपकार आहेत ते कृष्णाचे की तुझ्या ग्रहाचा तो सारथी झालेला आहे आणि तुझी कीर्ती वाढवण्याचं काम श्रीकृष्णाने केलेलं आहे. नाही तर कृष्णाच्या बाजूला होऊन दाखव आणि मग पाहू दे तुझा शौर्य आणि पराक्रम. म्हणून यामुचे काही नचले येरवी तुम्ही बापुडे केतुले परी बहुता परिरक्षिले तोची तुमचा सारथी. अरे ते तुझा सारथी नसताना ते श्रीकृष्ण नाही तर मग तुम्ही चिंतासारखे होते रे आमच्या पुढं. आम्ही तुम्हाला मारल्याशिवाय सोडतच नव्हतो, पण ते श्रीकृष्ण तुमच्या मागे आहे म्हणून तुमचं काही होऊ शकत नाही. म्हणून तर या ठिकाणी कबीर महाराज म्हणतात, जाको राखे साइया मार सके ना कोय बाल ना बाका कर सके जो जग वैरी होय. एक वैरी का सर्व जग वैरी झालं आणि तुमच्या सहाय्यतेला जर देव असेल तर तुमचा एक केस वाकडा करू शकत नाही. यावरी पार्थ म्हणे कर्णासी अरे हे कळवाले तुम्हासी तरी अद्याप आठव मानसी का धराची ना. आणि मग त्यावेळेला अर्जुनाने सांगितलं, अरे तुम्हाला कळते तर खरी श्रीकृष्ण देव आहे आणि श्रीकृष्ण माझं रक्षण करत आहे, मग तुम्ही त्या देवाला शरण का गेले नाही आणि स्वतःचं रक्षण का करून घेतलं नाही. कळते पण वळत नाही असं पार्थ बोलत आहे कर्णाला. व मिथ्यावाद बोलून का तालविला चालविला दुर्योधन मी अर्जुनासी जिंकेन म्हणून रणवट काळे बांधविला. अरे तू कर्णा तुला सांगतो, ते दुर्योधन आता समरांगणात पुढे येतच नव्हता, पण तू मोठ्या मोठ्या गप्पा केल्या की मी तुला विजय जिंकून देतो आणि अर्जुनाला जिंकणारा मीच योद्धा आहे म्हणून तो दुर्योधन आमच्या समोर येण्याचं धाडस करतो. नाही तर तो काहीच करू शकत नव्हता. आता जर धैर्य असेल तर आता करून दाखव. आता अभिमान सांडावा दुर्योधन वचनी बोधावा आमुचा राज्य विभाग द्यावा जाईन मारी तुझ लागी. आणि मग सांगितलं एक काम कर ना, त्या दुर्योधनाच्या पुढे तर लय गप्पा करत आणि मग त्याला तुझा मित्र आहे ना त्याला सांग ना की आमचं राज्य आम्हाला द्या आणि मग मी तुला जीवदान देतो. जाय सोडलं तुला आणि जाऊन त्याला एवढी गोष्ट सांग. शरण रिघोणी श्रीकृष्ण चरणी करा धर्माची विनवणी जाई अद्यापी तरी मणी करी विचार. आणि एक काम करा लवकरात लवकर, बरं झालं कर्णा तुला कळालं. एक काम कर, श्रीकृष्णाला शरण जा आणि श्रीकृष्णाला शरण गेल्यानंतर धर्मराजाची विनंती कर. तुम्हाला जर राज्य पाहिजे असेल ते दानात देऊन टाकतील, पण तू एकदा त्यांच्या शरणला. कर्ण म्हणे रे किरीटी आता कायशा वृथा गोष्टी शरण होता सकळ सृष्टी थोर अपकीर्ती होईल. त्यावेळेला सांगितलं, हे किरीटी अर्जुना, अर्जुनाचं किरीटी एक नाव आहे. सांगितलं, हे अर्जुना आता शरण गेल्याने काय होईल, आमची अपकीर्ती होईल आणि तुमचा अनापोत तुमची निवडणुकीत जशी अनापोत सीट येत असते तशी तुमची सीट अलगद येईल असं सांगितलं. आम्हाला लाज लागून आम्हाला खाली पाहायला प्राणी आलिया संसारी जो प्रतिज्ञा सत्य न करी त्याची पितरा पातवधारी निरथी होय. आणि जे कोणी मानव जन्म घेतला
झाले नाही धर्म अर्थ काम आणि मोक्ष तर त्याच्या जिन्यावर थू आहे. आणि जर ते असेच शरण गेले युद्धात लढायच्या आधी तरी सुद्धा त्या धैर्यावर त्या शौर्यावर त्यांच्या थू असते. असं आम्हाला होऊ नये. बोलिला बोल करावा सत्य उरेल कीर्ती घोष लोकात जिने मरणे परी पुरुषार्थ सांडणे केली. मरून तर मरायचंच आहे जगून तर जगायचंच आहे. जगलो तर राज्य करू आणि मेलो तर स्वर्ग प्राप्त होईल. पण या ठिकाणी आल्यानंतर असं बुद्धी लावाने मरणं क्षत्रियाला मान्य नसतं. असंच करणं अर्जुनाला बोलत आहे. आता दुर्योधनाचा अभिमान सिद्धीस नेईल मी कर्ण मग पूर्ण कानारी भरोर सोडिला बाणे सत्राणे. सत्राण्याचं बाण करून वायूच्या वेगाने आता त्यांनी दुर्योधनाचा प्रण सिद्धीला नेईल माझ्या दुर्योधनालाच राजा बनवेल असं म्हणलं कर्णाने बाण सोडला. तो कळकळोणी प्राप्त झाला पार्थे मध्येची चूर्ण केला म्हणून कर्ण वरुषता झाला खडतर बाणी. आणि तो बाण येतो ना येतो की इकून त्याचा तोड करणारा बाण अर्जुनाने सोडला. त्याचा बाण वरच्या वरीच 100 तुकडे करून खाली पडला आणि नंतर आपला बाण सोडला. दुसरा त्यानं सोडला. हा अर्जुनाने नाही कर्णानं. पार्थे वरीच्या वरी तोडी करणे प्रेरी लक्ष कोडी ऐशी दोघांची अकळ प्रोढी झुंजिंडले आयणी. आणि कोटी लक्षावर लावून त्यांनी आपले प्रबळ मंत्र जपून ते बाण सोडायचे. अर्जुनाने त्याला वरच्या वरीच चूर्ण करायचं. असा खेळ चालू होता. विमान इंद्रादी सुरवर पाहते झाले कौतुक समग्र दोघेही निर्वाणीचे वीर कर्ण किरीटी. कर्ण आणि किरीटी हे दोन्हीही निर्वाणीचेच वीर आहेत. असं सर्व देवगण विमानात बसून वरतून हे दृश्य पाहत होते. धन्य आहे ती माऊली की जिने हे 2 वीर पैदा केले. कारण कबीर महाराज म्हणतात जननी जने तो वीर जने या दाता या शूर. जननी जने तो वीर जने या दाता या शूर नहीं तो जननी वांझ भली क्यों नाहक गवाए नूर. क्यों नाहक गवाए नूर. खाणारे पिणारे जर पैदा करायचे असतील त्याच्यापेक्षा वांझूट राहिलं तर पुरलं. पण जर पैदा करायचे असतील तर आपल्या राज्याचं आपल्या देशाचं रक्षण करणारे वीरच पैदा केले पाहिजे. म्हणून ती आई धन्य आहे. परस्परे सोडिती बाण करीती परस्पर खंडन तेने कडकडाले गगन गरजता असे. एकमेकावरती बाण सोडत होते त्यावेळेला टणककार त्या बाणाचा व्हायचा आणि त्यावेळेला आकाशामध्ये विजांनी आकाश कुंभून जायचं. असं होऊ लागलं. महाशरांचा सरसराट सत्राने होत धरधराट हो तसे शब्द चटचट भिरभिरा टनक न लक्षवे. आणि आता ते शस्त्र खनखनाट त्यांचा व्हायचा ज्यावेळेला ते त्या विजा चमकायच्या ज्यावेळेला शस्त्र आस्फुरित करण्यात यायचे. कारण मंत्राच्या साह्याने हे शस्त्र त्या ठिकाणी निर्माण करायचे. कारण त्या गुरुच्या विद्याच तशा होत्या. परशुराम गुरुची आणि द्रोणाचार्यांच्या या विद्या त्या गुप्त विद्या या विश्वासू शिष्यांना देण्यात आल्या होत्या. त्या ज्यावेळेला स्फुरण करणं चाललं त्यावेळेला आकाशात विजा कडकडीत करायच्या. धनुष्यांचा टणत्कार प्रत्यंचेचा झणत्कार मार्गणाचा ऋणत्कार एकची नांदी. आणि एकच नाद अंबरामध्ये कोंडून जायचा. धनुष्याचा टणत्कार प्रत्यंचेचा टणत्कार असा त्या ठिकाणी कोंडून जायचा आवाज. ऐसे बाणाचे कल्लोळ सुटले असंख्यात प्रबळ पडती अग्नीचे महागोळ की नक्षत्रे नभीजी. जसं काय आकाशातल्या चांदण्या खाली सुटून पडतात की काय का आगाचे गोळे खाली पडतात की काय असं वाटत होतं या 2 महावीरांचं युद्ध चालू असताना. दाही दिशा लखलखटत होत बाणांचा धडधडाट जैसा विजांचा झगझगाट नमाये भूतळी. आणि मग भूमीवरती जसा हा अंबरामध्ये हा नाद मावणार नाही अशा प्रकारे त्या शस्त्राच्या खणखणीचा टणत्कार होत होता. उभय दळी हलकल्लोळ तडकू पाहे ब्रह्मांड गोळ पार्थावेशे ते
केले. खेचरी विद्येचे मंत्र अर्जुनाला येत होते. खेचरी विद्येचे 7 बाण सोडले 4 घोड्यासाठी आणि 1 त्याच्या सारथ्यासाठी. आणि या 2चं सांगतात आता. दोन्ही बाण लागले कर्णा मूर्छा येऊनी पडिला उताळा. तव पार्थ म्हणे आपणा सांभाळी वीरा. आणि मग त्याला 2 बाण जे उरलेले आहे ते कर्णवीराला बाण लागले. त्यावेळेला त्याला मूर्छना आली आणि तो उताना पडला. त्यावेळेला अर्जुन हसून म्हणत होता, अरे कर्णा जरा सांभाळ सांभाळ. पडशी ये सावध होऊनी सत्वरी चढला आणि के रथावरी. साहेरे पार्था म्हणून प्रेरी तेज शक्ती प्रचंड. आणि आता कर्णाला सुद्धा राग आला. तो सावधान झाला, रथावरती चढला आणि सांगितलं, हे अर्जुना आता तू सावधान राहा. आणि आता अमोघ शक्ती अशी त्यांनी तेज नावाची शक्ती सोडली. ते ऋण धुना ते कडाळली पार्थाची दृष्टी अंधारली. सन्निध येता मूर्छाली टेकला ध्वजस्तंभेशी. आणि काय झालं, तिकून ते बाण सुटला. जसा बाण सुटला तसा अर्जुनानं ते चमक पाहिली की त्याला चक्कर आली. कर्णाला तरी 2 बाण लागले होते पण अर्जुन आधीच घायल पडला. जे ध्वजस्तंभाचा जो खंबा असते त्याला टेकून तो खाली पडून गेला. शक्ती आली अवचित्ती म्हणून कोपा चढला मारुती. मग धावोणी शीघ्र गती तोडली ते. आणि मग काय झालं, माझ्याकडे शक्ती येत आहे कारण ध्वजस्तंभावरी वानरू जो मूर्तिमंत शंकरू आणि सारथी शारंग धरू अर्जुनेशी ध्वजस्तंभावर मारुती राया होते. मारुती रायाला राग आला आणि माझ्याकडे शक्ती सोडतो का म्हणून त्यांनी त्या हनुमंतरायाने ती शक्ती तोडून टाकली. कर्ण म्हणेगा हनुमंता हा क्षात्र धर्म नव्हे सर्वता. आम्हा दोघा युद्ध करिता त्वाड येऊ नये. आणि त्यावेळेला कर्णाने सांगितले, हे हनुमंतराय हे तुमचं बरोबर नाही. तुम्ही या युद्धात सहभागी नाही आहात. तुम्ही ध्वजावर बसायचं काम करायचं आहे. तुम्ही मधात कशाला आले. आमच्या दोघांचं युद्ध चालू आहे. दोघांमध्ये तिसरा राहता सर्व विसरा असं करायचं नाही. हनुमंत म्हणे कर्णासी येथे दोष नाही मदसी. आपणा ओळवणी स्वामीसी रक्षावे